टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सकाळ वाजता आज हे सगळे आमचे जे कामगार बांधव भगिनी जे आहेत हे सगळे संपावर बसले आहेत। आज 4 महिने झाले यांचा पगार झालेला नाही आहे। हे आपले शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत, मनसेचे सुद्धा उपस्थित आहेत। आम्ही जॉईंटली दोघं मिळून कामगारांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे आहोत। आत्ताच माझं बोलणं हे ॲडिशनल कमिशनर विपिन शर्मा साहेब यांच्याबरोबर झालं। त्याने DMC शरद उगडे यांना इन्स्ट्रक्शन दिलेली आहेत। आत्ता आम्ही इथले जे MS आहेत मेडिकल सुप्रिटेंडंट त्यांना घेऊन तिथे चाललो आहे। जोपर्यंत कामगारांचा पगार जमा होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही आणि हॉस्पिटल पण चालू देणार नाही। एकूण किती रक्कम आहे एका महिन्याचं जर असं मोजलं गेलं 4 महिन्यात किती असे 105 कामगार आहेत 105 कामगार MPLचे आहेत आणि 49 कामगार आहेत हाऊसकीपिंगचे। हाऊसकीपिंगचा 2 महिन्याचा पगार बाकी आहे आणि मे पासून आतापर्यंतचा एका महिन्याच्या एकूण किती रक्कम बाकी आहे? एका कामगाराला जवळजवळ 20,000च्या आसपास मिळाले पाहिजे, पण तेवढे नाही आहेत। किती महिन्याचे शिल्लक नाही? 4 महिन्याचे बाकी आहेत। 80 म्हणजे 80 जास्तच आहेत, जास्त त्याच्यापेक्षा जास्त होणार। एकूण एका महिन्याचे ₹1,00,000 जर 4 महिन्याचे उड्या आहेत तर असे सगळे 105 जर मिळून घेतलं तर 1 कोटी हो। 1 कोटीच्या वरती 1 कोटी ते 1.25 कोटीच्या मधली रक्कम ही यांची थकीत आहे। असं आहे की माझी महानगरपालिका गर्वाने सांगते की आमचं एशियातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे। हजारो कोटी रुपये आमच्याकडे आहेत। 80,000 कोटीच्या FDs आहेत, 50,000 कोटीचं बजेट आहे आणि जर कामगारांची तुम्ही 1-1 कोटी देणार नसाल तर ती काय चाटायची श्रीमंत महानगरपालिका? याच्यामध्ये पण भ्रष्टाचार सारखा काही प्रकरण घोटाळा काही समोर असं येण्याचा असं काही बघा, विषय घोटाळ्याचा काय आहे हा वेगळा विषय। आत्ता विषय कामगारांचा पगार त्यांच्याकडे मिळाला पाहिजे। काय घोटाळे असतील ते शोधावे कमिशनरनी जर असतील तर, पण तो त्याचा आणि कामगारांच्या पगाराचा काय संबंध? तुम्ही जर कामगारांना पगार देणार नाही आणि फुकट राबवून देणार 3-3, 4-4 महिने असं चालू देणार नाही आम्ही। आणि हे बिचारे सगळेजण जेव्हा भेटायला गेले 7 दिवसा अगोदर तेव्हा तुम्ही त्यांना भेट देत नाही आणि आज जेव्हा त्यांनी संप पुकारला तेव्हा आता तुमची धावपळ चालू झाली। जेव्हा ते स्वतःहून तुमच्याकडे येतात किंवा आमचे पगार होत नाहीत त्यावेळेला एकही अधिकाऱ्याला वाटत नाही महानगरपालिकेचं की यांना भेटावं म्हणून। हा कुठला निर्लज्जपणा आहे? संदीपजी, महिलांकडून अशी माहिती मिळालेली आहे की याच्या आधी सुद्धा संपाला आम्ही बसलो होतो। DN आणि DMC ने असंच आश्वासन दिलं गेलं होतं। हा पुन्हा दुसऱ्यांदा आहे। हे बघा, लेखी आश्वासन देऊन पण जर तुम्ही करत नसाल तर आज आम्हाला ॲक्शनच पाहिजे। जोपर्यंत खात्यात पगार होणार नाही जमा तोपर्यंत आम्ही आणि आमचे कामगार कोणीही कामावर जाणार नाही। मग हॉस्पिटल बंद राहिलं तरी चालेल। संदीपजी, प्रत्येक वेळेला रुग्णांचा विचार हा कामगारांनीच केला पाहिजे का? अधिकाऱ्यांची जबाबदारी नाहीये का? पण आज रुग्ण जे आहे जे बेडवरती आहेत आज त्यांच्या उपचाराच्या दरम्यान काही सिस्टरांची मदत सुद्धा लागते, हातभार लागतो। आज ते करतायत। आम्ही एवढी माणुसकी सोडलेली नाहीये। जिथे मदत करायची तिथे मदत करतायत। एक शेवटचा प्रश्न आहे, कबूतरखान्यामध्ये आज दादरच्या इकडे आज बघितलं तर एकीकडे मराठीचं आंदोलन, मराठी एकीकरण समितीने आम्हाला कुठलाही संपर्क साधला नव्हता या आंदोलन करायच्या आधी, त्यामुळे आम्हाला कल्पना नाही। पण त्यांना पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई करताय, पण तसं असं त्यांनी संपर्क साधायला पाहिजे होता ना। हे आंदोलन यशस्वी करता आलं असतं संपर्क साधला असता तर। 15 ऑगस्टला माणसाच्या बंदी घातल्या आहेत, त्याच्या विरोधात अनेक जण आता उभे समोर येत आहेत। 15 ऑगस्टला जे कोणी काय खायचं आणि कोणी काय नाही खायचं हे मला असं वाटतं प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे। सरकारने त्याच्यात लुडबुड करायची गरज नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।